नमस्कार मंडळी, मी निलेश मेटकर माझ्या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि आज आपल्या बाप्पाचं आगमन झालं आहे. माझं त्या सर्व बाप्पांना घरी आणलंच असेल. आम्ही पण आता जस्ट खाली गेलो होतो सोसायटीमधील बाप्पा आणलेला घरी येतात. आम्ही आरती वगैरे झाली आणि शिवाय आता इकडची पूजा घरची पूजा वगैरे सर्व करून झाली. आणि आता नैवेद्यासाठी घरी मोदक बनवायचा प्लॅन सुरू आहे. तर नारळ वगैरे सर्व फोडून घेतले जातात आणि पटापट मोदक वगैरे बनवून नैवेद्यासाठी देणार आहेत. त्याला तर मग आता थोडंसं भाजून घेऊया आपण. थोडं 1-2 मिनटं मस्त पाहिजे बारीक जेणेकरून मस्त छोटे छोटे तुकडे होतील. कलाकार दिव्या मटकर. आता थोडा लाल झालाय थोडा. त्याच्यानंतर थोडा 1 चम्मच घी टाकूया आपण. छान, जेणेकरून छान वास येईल. आता गूळ वगैरे टाकून चांगला मिक्स करून घेतला याच्यामध्ये. आणि ही तेलची जरा बारीक केलं याच्यामध्ये. आणि ह्याच्यानंतर हे याच्यामध्ये टाकून देतो. काजू आहेत आणि छोटे छोटे तुकडे करून याच्यामध्ये टाकून द्यायचे. छान तुकडे करून घेतले आहेत आता. आणि हे याच्यामध्ये आता टाकून देऊया. सावकाश, बस. टेस्टी झालं. आता जस्ट चालून घेतलं आहे. हे बघा इकडचा व्ह्यू बघा आमच्या इकडचा. आणि ही इकडची झाडं आहेत आमच्या इकडची. हे टमॅटरचे झाड आलं इकडे. ही तुळस आहे आणि ही गुलाब आहेत 2. आणि ही कढीपत्ता. आणि हा व्ह्यू समोरचा. आता थोडं पाणी तापलं आहे. चांगला कड पण येतो आहे. आता त्याच्यात थोडासा अर्धा चमचा मीठ टाकून घेतला. आणि घी म्हणजे तूप टाकून घेतलं. आणि त्याच्यातून थोडं ढवळून घेतलं. आता मस्त उकळी आलं आहे पाण्याला मस्तपैकी. आणि थोडं अंदाजे थोडं आपण पीठ टाकून घेऊया तेवढं तात्पुरतं. आता मस्त मिक्स झालेलं आहे. थोडा वेळ झाकण वगैरे टाकून थोडा 2-3 मिनटं ठेवूया. सारण मस्त छान झालं आहे तयार. आणि त्याच्याने हे मगाशी उकडून घेतलेलं पीठ हे पण रेडी झालं आहे. थोडंसं काढून घेते ताटामध्ये. आणि ते तेल वगैरे टाकून थोडं मळून घ्यायचं आहे. छोटासा एक गोळा घेतला आहे. आता गोल करून घ्यायचं जरा. मस्तपैकी गोल राऊंड करून घेतला. त्याच्यानंतर सारण थोडासा घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं.
या अशा टाईपमध्ये आम्ही पहिली पद्धतीमध्ये केला. आज दुसरी पद्धत तुम्हाला दाखवतो. दुसरी पद्धत गोळा थोडासा त्याच्यामध्ये टाकून साईडने कल्या काढून घेतल्या. त्याला कल्या काढण्यामध्ये काय कला आहे बघा माझ्या बायकोची. कल्या काढून घेतल्या. ते थोडंसं जेवढं टाकून घ्यायचं. हे सोपं आहे ना. ज्याला नाही जमत त्याने असं करायचं. ही पद्धत सोपी आहे. त्याला ती नाही जमत ही तरी करू शकता. एकदम इझी आहे. रेडी. नाव धिस रेडी. एकदम छान झाले आहेत मस्तपैकी दोन्ही. ही पहिली पद्धत, ही दुसरी पद्धत. चला तर मग आता सुरुवात करते फटाफट करायला. त्याच्यानंतर कला तोडून येतो अशा. रेडी. असं ही दुसरी पद्धत आहे. एकदम इझी आहे. पटकन येतं. हे बघ इकडे एवढे बनवले जातात. हे सर्व मीच बनवतो. चला तर मग बहुतेक प्रोसेस डन झाले आणि आता उकडीच्या मध्ये त्याच्यामध्ये अर्धा टोप पाणी गरम व्हायला तेव्हा चांगला कळ येते. आणि ही चाळण आहे. ही चाळण यासाठी या खाद्य करायला आणि इकडे या साईडला तेल वगैरे लावायला जेणेकरून ते चिपकू नये यासाठी. आणि थोडंफार असं तेल लावतो मी थोडं करायला.